सप्रेम नमस्कार या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी जयंत सहस्रबुद्धे आपल्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आज 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे। या निमित्ताने सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर आणि नागेश्वर मंदिर या दोन ऐतिहासिक मंदिरांना भेट देण्याकरता आज आपण जात आहोत। आता तुम्हाला जे दिसत आहे ते सोमवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल आहे। इथून उजवीकडे गेल्यानंतर आपल्याला त्रिशुंड गणपतीचे मंदिर लागतं। आज सकाळी आम्ही इथे लवकर पोचलो खरं, पण भाविकांची मात्र खूपच मोठी रांग इथे आपल्याला दिसून येते। त्रिशुंड म्हणजे 3 सोंड असलेल्या या गणपतीचे मंदिर, या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती मोराच्या आसनावर असून हातात त्रिशूळ असलेली आहे। या मंदिराचे बांधकाम हे 26 ऑगस्ट 1754 रोजी सुरू होऊन 1770 ला पूर्ण झालं। मंदिराची वास्तुशैली ही पेशवेकालीन आहे। मंदिराच्या भिंतीवर देवनागरी, पर्शियन आणि संस्कृतमध्ये माहिती कोरलेली आहे। वर्षामधून फक्त एकच दिवशी म्हणजे आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या मंदिराचं तळघर भाविकांसाठी खुलं करण्यात येतं। तळघरातून गुडघ्याभर पाण्यातून गेल्यानंतर गुरूंची समाधी आणि श्री गणेशाची सुबक अशी छोटी मूर्ती पाहायला मिळते। त्रिशुंड गणपती मंदिराचे दर्शन झाल्यावर इथून अगदी काही अंतरावर असलेल्या नागेश्वर मंदिरामध्ये सुद्धा आपण जात आहोत। नागेश्वर मंदिर हे 1000 वर्ष जुने आहे। नावात नागेश्वर आहे म्हणजे अर्थातच इथे शंकराची पिंड आहे। त्याबरोबरच हनुमान, श्री विष्णू लक्ष्मी, श्री दत्तगुरू तसेच श्री शनी महाराज यांच्या सुद्धा मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। या विशिष्ट मंदिरामध्ये फोटो काढण्यास आणि व्हिडिओ घेण्यास परवानगी नसल्यामुळे मंदिराच्या आतला भाग आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही। आपण मात्र या मंदिराला भेट देऊन आतमध्ये दर्शन अगदी अवश्य घेऊ शकता। तर मंडळी, अशाच ऐतिहासिक आणि विशेष परिचित नसलेल्या पुणे आणि आसपासच्या परिसरातील मंदिरांना भेट देऊन त्याची माहिती सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आम्हाला प्रोत्साहन देण्याकरता माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।